कामगार एकजुटीचा कामगार एकजुटीचा आणि कोण म्हणतो देत नाही कोण म्हणतो देणार नाही. प्रवासाची चिंतांना सोडा. आजच्या तिकिटात तुम्हाला एसटी कोच निश्चितच मिळेल. आता बिनधास्त करा महाराष्ट्र अधिक माहितीसाठी कॅनरा बँकेच्या टोल फ्री नंबरला संपर्क करा 101030 किंवा आजच नजीकच्या शाखेला भेट. सामग्री पुरवण्यात येते. भोजन, निवडूक भत्ता, गणवेश व शालेय सामग्री सुविधा, शैक्षणिक, बौद्धिक, शारीरिक विकासासाठी आवश्यक सुविधा, निर्वाह भत्ता, प्रति विद्यार्थी दर आज दिनांक 3 सप्टेंबर 2024 पासून राज्य शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणे वेतन मिळावं या प्रमुख मागणीसाठी राज्यभरात धरणे आंदोलन करण्यात येत आहे. एस टी कर्मचाऱ्यांची दिनांक 7 ऑगस्ट रोजी माननीय मुख्यमंत्री तथा दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत बैठक झाली वेतनवाढी संदर्भात. 2016 ते 20 तसेच 20 ते 24चा कामगार करार आर्थिक मागण्यासंबंधीचा प्रलंबित आहे, तो ताबडतोब पूर्ण करावा ही प्रमुख मागणी. यासाठी पूर्ण राज्यभरात बेमुदत धरणे आंदोलन आजपासून चालू केलेलं आहे. एस टी सेवा बंद केली. धरणे आंदोलनाला पाठिंबा म्हणून उत्स्फूर्तपणे चालक, वाहक तसेच यांत्रिक कर्मचारी व सर्व आमचे जे काय इतर विभागीय कार्यालयातील कर्मचारी असतील त्यांनी याला पाठिंबा म्हणून सोबत आलेले आहेत. प्रवाशांची तारांबळ उडाली सगळ्या. त्याबद्दल प्रवाशांचे राज्य शासनासोबत या संदर्भात 2 महिन्यापासून चर्चा चालू असून शासन गांभीर्याने घेत नसल्यामुळे हे आज वेळ आली. पण सण आता गणेशोत्सव समोर आलेला आहे, तर असं वाटत नाही का की बाबा आता येणाऱ्या जाणाऱ्यांची संख्या वाढलेली आहे या ठिकाणी आंदोलन चालू आहे? शासन गंभीर नसल्यामुळे वेळ आलेली आहे. नाव सांग. राजेश काशीद, विभागीय कार्याध्यक्ष, महाराष्ट्र एस टी कामगार संघ. आम्हाला पंढरपूरला सर जायचे. हां, इथं आल्यावर काय माहिती झालं आता? इथं आल्यानंतर एकदम गाड्याच बंद झाल्या. हां, मग आता पुढं काय? आता पुढं कसं जायचं हेच अवघड पडलं. हां, काय मागणी आहे प्रशासनाकडे? प्रशासनाकडे काय मागणी आहे? आम्हाला फक्त बस चालू करावं या आमची मागणी आहे. मोहन राठोड, हां पंढरपूरला झालं. हां, काय झालं इथं आल्यावर? इथं आल्यावर बस बंद झाली. ते मग आता पुढं तीच काय करावं का? आम्ही सर सांगली जिल्ह्यात